Which are the 5 kingdom? In the 5 kingdom system, who will tell me? Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Planti, Kingdom Fungi, Kingdom Animalia. Who will tell me loudly? Who will tell me loudly? Anyone? Anyone is there? Kingdom Monera, Loudly, say loudly. Kingdom? Monera, Kingdom? Protista, Third kingdom? Planti, Fourth kingdom? Fungi, And fifth kingdom? Animalia. Animalia. There are 5 kingdom in RH Whittaker system. Okay. And in that, today we are going to learn kingdom fungi. We all know the first kingdom. That kingdom is what? That kingdom? Kingdom Monera. And the kingdom Monera are the prokaryotic organism. And what is prokaryotic? Their cell is not well developed. The nucleus is not well developed. The membrane bound cell organelles is absent in the prokaryotic cell. But the kingdom fungi are eukaryotic. तुमचं फोकस आता सध्याला युअर फोकस ऑन ओनली किंगडम फंगाय. आपण इतकं बेस्ट वेने जाणार आहे किंगडम फंगायला. किंगडम फंगाय त्याला मराठीतून आपण बुरशी असं म्हणतो. लक्षात घ्या, जी बुरशी आपल्याला कुठेही कधीही एनीवेअर दिसते. इन द मॉइस्ट अँड डॅम्प प्लेसेस, जिथे ओलसर वगैरे जागा असते, तिथे आपल्याला ही बुरशी दिसते. अँड दॅट बुरशी इज दॅट इज फंगाय. ठीक आहे. तर फंगाय आर द eukaryotic. That means the cell is well developed, nucleus is well developed, and other membrane bound cell organelles are present in that cell. But the kingdom fungi are the heterotrophic in nature. Heterotrophic. That means they do not make their own food material. They depend on the other. ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. And fungi show the extracellular digestion. Extracellular digestion. And what is extracellular digestion? Fungal cell membrane secrete the enzyme outside of the cell, and that cell digests the food particle outside of the cell. That is called as extracellular digestion. ठीक आहे. एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेर. एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. अँड दिस फंगाय सिक्रेट द एन्झाइम. म्हणजे काय? एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय? तर हे फंगाय एन्झाइम सिक्रेट करते आउटसाइड द सेल मेम्ब्रेन, अँड फूड अँड डायजेशन टेक
बघा तुम्ही बघू शकताय इट इज अ मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. हे अशा प्रकारचं हे नेटवर्किंग असतं. एक जाळी असल्यासारखं स्ट्रक्चर असतं. व्हेन वन फंगाय आर कनेक्ट टू अदर म्हणजे जाळी असल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. दिस इज कॉल्ड ॲज मल्टी सेल्युलर फंगाय. मल्टी सेल्युलर फंगायचे एक्झाम्पल पण आपल्याला बघायचे. पण आपण फंगाय हे युनिसेल्युलर आहे का मल्टी सेल्युलर आहे? देर आर टू टाइप्स ऑफ फंगाय, मल्टी सेल्युलर एज वेल एज युनिसेल्युलर अँड फिलामेंटस फंगाय. फिलामेंटस म्हणजे हेच मायसिलियम. बॉडी इज मायसिलियम. बघा फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक. मल्टी सेल्युलरला फिलामेंटस. मल्टी सेल्युलर फंगाय आर फिलामेंटस इन स्ट्रक्चर. फिलामेंटस इन स्ट्रक्चर म्हणजे बॉडी कशी असते त्यांची थ्रेड लाईक असते. ठीक आहे, त्यालाच आपण मायसेलियम असं म्हणतोय. आणि त्याचा जो बेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज हायपा. हा हायपा वर्ड लक्षात ठेवा, लक्षात घ्या. हे बेसल काहीतरी स्ट्रक्चर असतं. दॅट स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज हायपा अँड द मायसेलियम इज प्रेझेंट हायपा. मायसेलियमला काय प्रेझेंट असतो? हायपा प्रेझेंट असतो. देन हायपा मे बी सेप्टेड और विदाउट सेप्टेड. बघा हायपा लक्षात आलं तुमच्या. द बेसल स्ट्रक्चर ऑफ द मल्टीसेल्युलर फंगाय, द बेसल स्ट्रक्चर ऑफ द मायसेलियम ऑफ फंगाय, द बेसल स्ट्रक्चर ऑफ द फिलामेंटस फंगाय. मी काय काय म्हणाले? द बेसल स्ट्रक्चर ऑफ द फिलामेंटस फंगाय. ह्या फिलामेंटस फंगायचं जे बेसल स्ट्रक्चर आहे त्याला हायपा असं म्हणतात. अँड दॅट हायपा इज सेप्टेड और असेप्टेड. सेप्टेड और विदाउट सेप्टेड म्हणजे सेप्टेड. आता हा जो मी हायपा काढलेला आहे, हा जो मी स्ट्रक्चर काढलेला आहे फिलामेंटस स्ट्रक्चर, दिस इज सेप्टेड. सेप्टेड म्हणजे काय लक्षात घ्या. एक हे अशा प्रकारचे जे स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण काढतो नुसतं हे असं, ह्याच्यामध्ये काही रेषा वगैरे दिसतायत का सांगा? देयर इज नो क्रॉस वॉल. क्रॉस वॉल म्हणजे काय? तर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर. And in that cross wall, nuclei are present. In that cross wall, nuclei are present. This cross wall is called as septa. म्हणजे हा जो मायसेलियमची बॉडी आहे, फंगायची बॉडी आहे, ही विथ सेप्टेट आहे. आणि जर विदाउट सेप्टेट जर मला काढायची म्हटली तर ही आहे, लक्षात घ्या. ही अशी काढली आणि नुसते न्यूक्लिआय आर प्रेझेंट. न्यूक्लिआय आर प्रेझेंट. इथं आहे का सेप्टा? नाही, विदाउट सेप्टा. सिनोसायटिक हायपा बघायचा आपल्याला. हा जो आहे तो सेप्टेट हायपा आहे. हा जो आहे तो कसला आहे? सेप्टेट हायपा आहे. नुसतं सिनोसायटिक म्हणजे काय? ओनली मल्टीन्यूक्लिएटेड हायपा इज प्रेझेंट. ओनली मल्टीन्यूक्लिएटेड. मल्टीन्यूक्लिएट कळतंय तुम्हाला? मी इथे एक टिंब जे स्ट्रक्चर दिलेले न्यूक्लिआय हे एक आहे का? किती आहे? मेनी आहेत. मल्टीन्यूक्लिएटेड. द हायपा इज मल्टीन्यूक्लिएटेड अँड दिस हायपा विदाउट सेप्टेड इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक हायपा. पुस्तकामध्ये जर बघितलं तर तुम्ही सिनोसायटिक हायपा असा वर्ड दिलेला आहे. व्हॉट इज द सिनोसायटिक हायपा? दॅट सिनोसायटिक हायपा इज नॉन सेप्टेड म्हणजे असा नॉन सेप्टेड. त्याचबरोबर मल्टीन्यूक्लिएटेड हायपा इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक हायपा. अँड सेल वॉल ऑफ द फंगाय. फंगायची सेल वॉल बघा कशाने बनलेली आहे. द सेल वॉल ऑफ द फंगाय इज मेड अप ऑफ किटीन अँड इट इज अ पॉलिसॅकराइड. किटीन, पॉलिसॅकराइड और फंगल सेल्युलोज. 3 कंपोनेंटची बनलेली आहे. किटीन, पॉलिसॅकराइड, सेल वॉल. किटीन, पॉलिसॅकराइड अँड फंगल सेल्युलोज ची सेल वॉल बनलेली आहे. इट इज अ कॉमन इन्फॉर्मेशन ऑफ फंगाय. फंगायचे आपण आता काय बघतोय लक्षात घ्या. कॉमन इन्फॉर्मेशन बघतोय. आतापर्यंत आपण काय बघितलंय? सेल कशी आहे? युकॅरियोटिक आहे. दॅट मीन्स वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. देन हेटरोट्रॉपिक इन नेचर आहे. देन एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन टेक्स प्लेस इनटू द किंगडम फंगाय. देन देअर हॅबिटॅट मॉइस्ट, डॅम्प अँड वॉर्म प्लेसेस. म्हणजे कुठेही ओलसर जर जागा असेल, ब्रेड बघा कसं जरा थोडंसं मऊसर असते आणि थोडंसं ओलसर असते तर तिथे लगेच बुरशी येऊन जाते. अशा प्रकारचं युनिसेल्युलर पण आहे ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर पण आहे. युनिसेल्युलरचे एक्झाम्पल आपण बघितलं म्हणजे
that is sexual reproduction आणि as well as asexual reproduction. तर asexual reproduction that is fragmentation, fission and budding. तीन प्रकारे asexual reproduction होते. पहिला आहे fragmentation. We all know what is fragmentation. What is fragmentation? Fragment means, who will tell me in Marathi? Fragment means तुकडा. हा मायसेलियम तुटणे आणि तुटून दोन्ही तुकडे नवीन ऑर्गॅनिझम म्हणून वाढणे, फ्रॅगमेंटेशन. त्याच्यानंतर फ्युजन. व्हॉट इज द फ्युजन? एक न्यूक्लियस, एक न्यूक्लिआय दोन न्यूक्लिआय मध्ये डिवाइड होत आहे. ही एक सेल आहे, हे एक न्यूक्लियस आहे, हे दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होत आहे आणि हे दोन्ही ऑर्गॅनिझम नवीन ऑर्गॅनिझम म्हणून काय होतात? डेव्हलप होतात. लाईक इन अमिबा. अमिबा मध्ये अशा प्रकारचं असतं, लक्षात घ्या. अमिबा इज अ युनिसेल्युलर आणि त्याचे दोन तुकडे होतात, फ्युजन होत आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर बडिंग, तिसरा प्रकार म्हटलेला आहे बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगाय, पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, त्याच्यानंतर फ्युजन, त्याच्यानंतर बडिंग. बडिंग म्हणजे काय बघा? बड. बड म्हणजे अंकुर. जसं की पोटॅटो मध्ये असतं, काय असतो? डोळा. आणि पोटॅटो लावत असताना तो डोळ्याचाच भाग आपण काय करतो? लावतो आणि त्याच्यापासून नवीन पोटॅटोचं झाड येतं. तसंच बड असतो, लाईक इन हायड्रा. हायड्राचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर हायड्राला छोटे छोटे बर्ड असतात, तसंच ह्याला पण बर्ड येतात आणि ते बर्ड ज्यावेळेस सेपरेट होतात आणि ते नवीन ऑर्गॅनिझम म्हणून वाढतात. अशा प्रकारचं बडिंग म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मीन्स ऑफ फ्रॅगमेंटेशन, बाय मीन्स ऑफ फ्युजन अँड बाय मीन्स ऑफ बडिंग. अशा प्रकारचे तीन असेक्शुअल रिप्रोडक्शन दिलेले आहेत. आता बघा, ह्या फंगायचं एक एक्स्ट्रा फीचर आहे, एक वैशिष्ट्य आहे. अँड व्हॉट इज द एक्स्ट्रा फीचर? दॅट फंगाय आर associate with other group of organism. This fungi are associate with other group of organism. And other group of organism म्हणजेच काय? हा फंगाय जो आहे तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर परस्पर सहकार्याने मिळून राहतो. त्याला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतात. आणि फंगाय सिम्बायोटिक असोसिएट विथ अल्गी. बघा, फंगाय प्लस अल्गी. जसं की आपण मैत्रिणी असतात दोघी जणी, एकीचा डबा असतो आणि एकीचं पाणी असतं. तू मला पाणी दे, मी तुला डबा देते, अशा प्रकारचं. किंवा माझ्याकडे पुस्तकं आहेत, तुझ्याकडे मोबाईल आहे, आपण दोघी जणी मिळून अभ्यास करू. दॅट असोसिएशन आर कॉल्ड ॲज सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे. तर इथं सुद्धा ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा सिम्बायोटिक असोसिएशन होतं आणि ह्या सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये लक्षात घ्या, when fungi associate with algae and that example is lichen. आपण एक असं एक्झाम्पल बघतोय. लायकेन ही एक वनस्पतीच आहे, लक्षात घ्या. लायकेन is one of the most important example of the association, symbiotic association. म्हणजेच काय आहे? फंगाय आणि अल्गी दोन्ही एकत्र येत आहेत आणि एक नवीन ऑर्गॅनिझमच तयार होते. लक्षात घ्या. वी कॅनॉट डिस्ट्रीब्यूट लायकेन्स पार्ट. दिस पार्ट इज अल्गल पार्ट अँड दिस पार्ट इज फंगल पार्ट. दोन्ही इतकं एकरूप होऊन जात आहे की एक नवीन ऑर्गॅनिझम म्हणून आपण त्याला लायकेन म्हणूनच ओळखतोय. ही एक वनस्पती आहे, लक्षात घ्या. माळ रानावर वगैरे. दिस लायकेन इज सेन्सिटिव्ह टू पोल्युशन. जिथं पोल्युशन असतं तिथं लायकेन नसतं, लक्षात घ्या. आणि जिथं पोल्युशन म्हणजे पोल्युशन इंडिकेटर म्हणून पण आपण याला ओळखू शकतो. जर आपण बघितलं, आपल्याला काही ठिकाणी जर लायकेन आढळलं तर आपण असं समजायचं की त्या ठिकाणी पोल्युशन नाहीये, लक्षात घ्या. म्हणून तिथं लायकेन आलेलं आहे. पण हे लायकेन कशापासून तयार झालेलं आहे? फंगाय प्लस अल्गी. म्हणजेच काय? लक्षात घ्या. अल्गी काय आहे? शेवाळ आहे, ग्रीन आहे. मग अल्गी ग्रीन आहे म्हणल्यानंतर फंगाय काय आहे? बुरशी आहे, लक्षात घ्या. अल्गी बुरशीला काय देत असेल? फूड. अल्गी अँड फंगाय symbiotic association. The example is lichen and the other example, that example are mycorrhiza.
पाणी फूड आणि मग रूट त्याला काय करत असेल हॅबिटॅट राहण्याचं ठिकाण. ठीक आहे, अशा प्रकारचं त्याला प्रोव्हाइड करतंय. दोन्ही एकमेकांना काय करतंय सिम्बायोटिक असोसिएशन राहतंय अशा प्रकारचं. त्याच्यानंतर बघा फंगाय आर युजफुल एज वेल एज हार्मफुल. आपण बुरशी म्हटलं की आपल्याला पहिला आधी आपल्या डोक्यात येते की हार्मफुल. लक्षात घ्या म्हणजे बुरशी कशी असते. बुरशी डिसीज काय आहे, डिसीज क्रिएटिंग आहे. बुरशी काय आहे, डिसीज कॉझिंग आहे. बुरशीमुळे काय होते, रोग होते. लक्षात घ्या म्हणजे ही कशी हार्मफुल आहे. बट सम फंगाय आर व्हेरी हेल्पफुल टू द ह्युमन बीइंग. आता युजफुल फंगाय मध्ये कुठलं येतंय, युजफुल फंगाय मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे मशरूम. मशरूम म्हटलं की आपल्याला हार्मफुल मशरूमच आठवतात. लक्षात घ्या. But mushroom are, some mushroom are the edible mushroom and they very high protein rich sources. लक्षात घ्या मशरूम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यातून प्रोटीन मिळतं. त्याची किंमत पण कमी नसते. लक्षात घ्या अशा प्रकारचं हे मशरूम आहे. ठीक आहे, तर हे मशरूम जे आहे इट इज युजफुल फंगाय. पहिले एक्झाम्पल आपण बघतोय मशरूमचं. युजफुल फंगाय मशरूम ऍज अ फूड. यूज कशासाठी आहे, आपण त्याचा काय वापर करतोय ऍज अ फूड. वी यूज्ड ऍज अ फूड, वी कन्झ्युम्ड ऍज अ फूड. आपण फूड म्हणून त्याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर ईस्ट. आताच आपण पाहिलं ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगाय and which is used in the bakeries to baking a bread. लक्षात घ्या किण्वन प्रक्रिया होते. कसली काय होते ते फर्मेंटेशन प्रोसेस करून आणता येते. म्हणून बेकरीज मध्ये ब्रीवरीज मध्ये पेय तयार करण्यामध्ये लक्षात घ्या वाईन अँड बियर्स आर प्रोड्युस्ड बाय द ईस्ट. म्हणजे ईस्टचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे आपण पेय तयार करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे बेकरीचे आपण प्रोडक्ट तयार करतोय. दॅट्स व्हाय फंगाय इज युजफुल फंगाय. आपण एक्झाम्पल बघतोय त्याचं. त्याच्यानंतर पेनिसिलियम. पेनिसिलियम हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट फंगाय बिकॉज इट इज युज्ड इन द अँटीबायोटिक प्रोडक्शन. जे अँटीबायोटिकच्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फंगाय वापरला जातो तर पेनिसिलियम वापरलं जातं. त्याच्यानंतर आपण बघतोय हार्मफुल फंगाय. हार्मफुल आपण युजफुल मध्ये एक एक्झाम्पल बघितलं पेनिसिलियम. हार्मफुल मध्ये कॉज द डिसीज. हार्मफुल फंगाय काय करतात, डिसीज कॉज करतात इन द प्लांट अँड द एनिमल. आपल्याला सुद्धा डिसीज कॉज फंगल इन्फेक्शन, फरूज नायटा असं काय आहे ते फंगल इन्फेक्शन असतं. लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि एक्झाम्पल दिलेलं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला बघायचंय पक्षिनिया. पक्षिनिया हे कसला आहे, हार्मफुल फंगाय आहे. विच फंगाय इज द हार्मफुल फंगाय, विच फंगाय इज द युजफुल फंगाय, विच इज इडेबल. प्रश्न विचारले जाऊ शकतात. एमसीक्यूचा क्वेश्चन होऊ शकतं. लक्षात घ्या. विच फंगाय इज युज्ड इन द अँटीबायोटिक प्रोडक्शन. प्रश्न विचारला जाऊ शकतो. मला कोण सांगते इथं बसल्यामध्ये विच फंगाय इज युज्ड इन द अँटीबायोटिक प्रोडक्शन. मोठ्याने सांगायचं. Which fungi is used in the antibiotic production? Penicillium. Okay. ठीक आहे. Then now we are going to learn the types of the fungi. आपण आता बघितलंय फंगाय एकच प्रकारचा आहे का नाही. युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फंगाय आहेत. मग त्याचे टाइप्स आपल्याला बघायचे. There are 4 types of fungi. आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये 4 प्रकार दिलेले आहेत. पुस्तकामध्ये 4 प्रकारचे फंगाय दिलेले आहेत. स्टडी करत असताना तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करायची. लक्षात घ्या 4 फंगायचे 4 पार्ट तुम्हाला एका पेजवर तुम्हाला काढायचे. त्याच्यामध्ये पहिला फंगाय दिलेला आहे. कसला आहे, फायकोमायसिटीज. दुसरा फंगाय दिलेला आहे सांगा ऍस्कोमायसिटीज. ऍस्कोमायसिटीज.
टू लर्न वन बाय वन. ओके, पहिला आपल्याला ह्या चारी मध्ये गोंधळ अजिबात करून घ्यायचा नाहीये. आपल्याला सोप्या वेनी आपल्याला जायचंय. पहिला आहे फायकोमायसिटीज, दुसरा आहे ऍस्कोमायसिटीज, तिसरा आहे बॅसिलोमायसिटीज, चौथा आहे डिटेरोमायसिटीज. आता मोठ्याने आपल्याला म्हणायचंय द टाइप्स ऑफ द फंगाय. फर्स्ट टाइप से लाउडली सेकंड थर्ड बॅसिलोमायसिटीज फोर्थ डिटेरोमायसिटीज. Okay, the ascomycetes fungi is called as ascomycetes fungi is called as sac fungi. Phycomycetes fungi is called as algal fungi. Basidomycetes is called as club fungi. And Deuteromycetes fungi is called as imperfect fungi. Okay, clear? ठीक है. We are going to one by one. First we see about Phycomycetes. बघा आता फायकोमायसिटीज आपण बघतोय. फंगाय अलगी आहे, लक्षात घ्या. अलगी अशी पसरते ना शेवाळ, म्हणून इट इज अ कसला आहे हे मल्टीसेल्युलर आहे, लक्षात घ्या. अँड मायसेलियम. फक्त आपल्याला काय बघायचे, मुद्दे बघायचे. पहिला तर मायसेलियम म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं. दॅट बॉडी स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज मायसेलियम. आणि हे मायसेलियम कसं आहे, असेप्टेड सिनोसायटिक हायपा. असेप्टेड आहे, म्हणजेच आता लक्षात आलं असेल तुमच्या. व्हॉट इज असेप्टेड? इन द मायसेलियम बॉडी, इन द थ्रेड लाइक बॉडी, देयर इज नो क्रॉस वॉल इज प्रेझेंट. असेप्टेड लक्षात आलं म्हणजे हे असं काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये हे असं अशा प्रकारचं असं सेप्टा वगैरे काही नाही. हे अशा प्रकारची क्रॉस वॉल नाहीये, बट मेनी न्यूक्लिआय इज प्रेझेंट. मेनी न्यूक्लिआय इज प्रेझेंट. दॅट इज मायसेलियम. जी बॉडी आहे ती कशी आहे, असेप्टेड. Accepted sinusoidal hypa, that means multinucleated. Sinusoidal hypa. Okay. त्याच्यानंतर जाऊयात आपण वन बाय वन. इकडेही जाऊयात आपण, बघूयात. आता हा अस्कोमायसिटीजचा प्रकार आहे. तो कसला आहे, त्याची मायसेलियम बॉडी आहे. ब्रँच्ड सिनोसायटिक सेप्टेड. म्हणजे इथं काय दिलेली आहे, ही जी बॉडी दिलेली आहे ही अशा प्रकारची, ह्याच्यामध्ये सेप्टा प्रेझेंट आहे. and there is many nuclei is present in between septa. प्रत्येक पार्टिशनच्या मध्ये न्यूक्लिआय प्रेझेंट आहेत आणि ही ब्रँच्ड आहे, लक्षात घ्या. हा एक झाला, त्याला पुन्हा दुसरा अटॅच आहे, पुन्हा त्याला तिसरा अटॅच आहे. अशा प्रकारे ब्रँचिंग प्रोसेसिंग प्रेझेंट आहे. म्हणजे मायसेलियम ह्याचं कसं आहे बघा, मुद्दा तोच मुद्दा आहे. मायसेलियम कसला आहे, मायसेलियम ब्रँच्ड सेप्टेड. सांगा तुम्हीच. सिनोसायटिक हायपा. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं बघायचंय क्लब फंगाय, दॅट इज द बॅसिडोमायसिटीज. हा सुद्धा, ह्याची सुद्धा बॉडी मायसेलियम. सांगा तुम्हीच आता. ब्रँच्ड, हा सेप्टेड हायपा. त्याच्यानंतर इम्परफेक्ट फंगाय आहे. म्हणजे कशा प्रकारचं, तर त्याची पण अशा प्रकारे इम्परफेक्ट फंगाय आहे. देयर इज अ ब्रँचिंग प्रोसेसेस. आणि एक्झाम्पल आहे अल्टरनारिया, डिसीज कॉजिंग आहे. तर आता बघा, हॅबिटॅट आपल्याला बघायचंय, म्हणजे हे कुठं कुठं ग्रो होतंय. तर हे जे आहे फायकोमायसिटीज जे आहे, ग्रो ऑन माइस
मॅटर असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. हे जे फायकोमायसिटीज आहे, अल्गल फंगाय, ते ग्रो ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय हो, तर झाडाचं झाड, पाला वगैरे जे आहे त्यावेळेस जो सडतो कुसतो त्याच्यावर बुरशी येते. दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आणि त्याच्यानंतर पॅरासाइटिक ऑन प्लांट. हे जे आहे फायकोमायसिटीज, इट इज अ पॅरासाइटिक ऑन प्लांट, म्हणजे प्लांटला वर राहून, प्लांटला चिकटून तो त्याचं न्यूट्रिशन तिथून सब करून घेतोय. पॅरासाइटिक म्हणजे त्याच्यावर राहून जगणारा, लाईक अ परजीवी, लक्षात घ्या. पॅरासाइटिक म्हणजे तो त्याच्या बरोबर राहायचं, प्लांटवर राहायचं आणि त्याच्यापासून त्याचं स्वतःचं न्यूट्रिशन घ्यायचं. दॅट इज कॉल्ड एज पॅरासाइटिक. पॅरासाइटिक. त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. आता इथे आपल्याला बघायचंय काय, प्रत्येक ग्रुप बघायचाय, त्याला कुठल्या नावाने ओळखलं जातंय बघायचंय. त्याच्यानंतर त्याची बॉडी स्ट्रक्चर एकंदरीत कसं आहे आणि त्याचे एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, एक्झाम्पल सांगा. म्युकर, रायझोपस, अल्बिगो. रायझोपस हा जो प्रकार दिलेला आहे दॅट इज द ब्रेड मोल्ड, म्हणजे ब्रेड वर येणारी जी बुरशी आहे त्याला त्याचं सेपरेट नाव आहे. दॅट नेम आर कॉल्ड एज रायझोपस. आणि दुसरं काय नाव दिलेलं आहे, अल्बिगो, पॅरासाइट ऑन मस्टार्ड. एमसीक्यू चे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. विच इज द पॅरासाइटिक फंगस विच ग्रो ऑन द मस्टार्ड. मस्टार्ड म्हणजे मोहरी. बघा, मोहरीला जर तुम्ही थोडंसं पाणी टाका मोहरीवर आणि तसंच पडू द्या, त्याच्यावर बुरशी चढते, लक्षात घ्या. आणि ती बुरशी कुठली असते, अल्बिगो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, ऍस्कोमायसिटीज. ऍस्कोमायसिटीज बघा, मल्टीसेल्युलर पण आहेत आणि युनिसेल्युलर पण आहेत. दे आर युनिसेल्युलर as well as multicellular. त्याच्यानंतर ग्रोज ऑन डंग, शेणावर. ग्रोज ऑन डंग. डिकम्पोजर्स अँड पॅरासाइटिक म्हणजे कुजवणारे पण, आणि पॅरासाइटिक म्हणजे एखाद्या कुठल्या तरी प्लांटच्या मटेरियलवर किंवा कुठल्या तरी मटेरियलवर ते त्यांचं तिथून न्यूट्रिशन घेणारे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे मॉरल्स अँड ट्रफल्स. मॉरल्स अँड ट्रफल्स. ट्रफल्स तुम्ही जर टाइप केलं आणि त्याचं चित्र जर तुम्ही बघितलं तर ते मशरूम सारखं, मशरूमच, लक्षात घ्या. मॉरल्स आणि ट्रफल्स. एक्झाम्पल हे खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. सीईटी ला आणि नीट ला हे एक्झाम्पल विचारतात. मॉरल्स अँड ट्रफल्स. मॉरल्स अँड ट्रफल्स. ठीक आहे. विच इज युज्ड इन अ डेलिकेसीज म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा फूड म्हणून किंवा सलाड म्हणून आपण याचा वापर करतोय. सॅलड मध्ये आपण काय काय वापरत असतो, कांदा, टोमॅटो. सॅलड मधून आपल्याला गाजर, बीट, सॅलड म्हणून. तसं ह्या मॉरल्स आणि ट्रफल्सचा युज्ड इन अ सॅलड ऑल्सो, दॅट इज कॉल्ड एज युज्ड इन अ डेलिकेसीज. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल दिलेले न्यूरोस्पोरा. हे एक्झाम्पल आहेत, लक्षात घ्या. एक्झाम्पल न्यूरोस्पोरा. बोलू नका रे. एक्झाम्पल आपण न्यूरोस्पोरा बघतोय. न्यूरोस्पोरा इज युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल ऍसे. युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल ऍसे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा अँटीबायोटिक जर आपल्याला चेक करायचं असेल, एखादा अँटीबायोटिक जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते कशा प्रकारचं काम करतंय, त्याच्यासाठी बघा सायंटिस्ट लोक काहीतरी रिसर्च करत असतात आणि त्याच्यासाठी ते एखादं काही इन्व्हेन्शन केलं, त्यांनी काही तयार केलं तर त्याच्यासाठी ॲनिमलचा वापर करतात. तसं एखाद्या ह्याच्यामध्ये जेनेटिक आणि बायोकेमिकल ऍसे म्हणून सुद्धा ह्या न्यूरोस्पोराचा, या फंगाचा वापर केला जातो. आणि एक्झाम्पल दिलेले आहेत ऍस्परजिलस, पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप, न्यूरोस्पोरा अँड सॅकॅरोमायसिस. एक्झाम्पल बघा खाली आणखी दिलेले आहेत. ऍस्परजिलस, ऍस्परजिलस. ठीक आहे. त्याच्यानंतर पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप,
ascomycetes, basidiomycetes, deuteromycetes. I hope you all understand.